नमस्ते मित्रांनो, बॉलिवूड मिश्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी या ठिकाणी तुम्हाला MNC रजिस्ट्रेशन रिन्युअल याबद्दल माहिती सांगणार आहे. ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत त्या व्हिडिओच्या एंड पर्यंत ऐकावी अशी माझी विनंती आहे. जर का तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण ऐकाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. रिन्युअल तुमचं चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या होईल. तर यासाठी ज्यामध्ये जे काही प्रॉब्लेम होत आहेत ते प्रॉब्लेमचं पूर्णतः सोल्युशन यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे आणि दाखवलेलं आहे. तर ही व्हिडिओ जी की 30 मिनिटाची आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे जर का पाहिले तर तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम नाही येणार. कारण की ही स्टार्ट टू एंड अशा प्रकारची ही व्हिडिओ आहे. ज्यांना मॅचिंग डाटा नॉट फाउंड किंवा मॅचिंग ऑब्जेक्ट डिटेल्स नॉट फाउंड असे जे काही प्रॉब्लेम येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे. आणि ज्यांना तो प्रॉब्लेम येत नाहीये त्यांनी डायरेक्टली स्मार्ट कार्डला अप्लाय केल्यानंतर त्याचा फोटो अपलोड करून इन्फॉर्मेशन अपलोड करून नेक्स्ट जायचं आहे. तर आता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे जे की आपण MNC वरती लॉग इन करून झाल्यानंतर आपण क्रिएट न्यू अकाउंट करत आहोत. जेव्हा आपण क्रिएट न्यू अकाउंट करतो त्या टायमाला आपल्याला आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे, आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला हवा असतो. ती इन्फॉर्मेशन तो रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर ना लगेच आपल्याला आपली फुल नेम येतं, मिडल नेम येतं, त्याचबरोबर सरनेम सुद्धा येतं. ही इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर ना आपल्याला जो काही आपल्याला UID मिळतो. पण यासाठी आपल्याला प्रथमतः या जे काही क्रिएट अकाउंट फॉर रजिस्ट्रेशन आहे हे करावं लागतं. यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा बर्थ डेट चांगल्या प्रकारे योग्यरित्या टाकला तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही. यामध्ये दुसरा अनेक ऑप्शन दिलेला आहे, तो म्हणजे जर तुम्हाला तुमचा ईमेल ID हा समांतर तुमचा युजर नेम पाहिजे असेल तर तुम्ही तो ठेवू शकता. नाहीतर तुम्ही तुमचा युजर नेम, तुमचं नाव किंवा कोणताही प्रकारे तुमच्या निक नेम सुद्धा तुम्ही युजर नेम असं म्हणून ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला जो काही पासवर्ड आहे तो टाकायचा आहे. पासवर्ड हा सोपा असावा, तुम्हाला आठवणीत राहण्यासारखा असावा. त्यानंतर तुम्हाला जे काही तुमची हिंट आहे ती हिंट द्यायची आहे. हिंटमध्ये तुमचं पेट नेम, त्यानंतर मीडियम नेम, त्याचबरोबर तुमचं बर्थ प्लेस, ओके, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर जे काही खाली इमेज आहे त्यातली काय टेस्ट टाकून तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. अकाउंट क्रिएट करण्याची प्रोसिजर खूप चांगली आहे, फास्ट आहे. अकाउंट जर तुमचा युजर रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. तुमचं अकाउंट व्यवस्थितरित्या क्रिएट होतं. पण जर का काहीतरी युजर नेम वगैरे किंवा जर कशात तरी प्रॉब्लेम असेल तुमच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरमध्ये, तर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर यासाठी तुम्हाला जे माझा सेकंड एक व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला जर मेसेज इन्फॉर्मेशन हवी असेल तर पूर्ण इन्फॉर्मेशन मिळू शकते. त्याचबरोबर तुम्हाला समोरचा जो काही व्हिडिओ आहे तुम्ही पाहत राहा, तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन मिळत राहील. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जे काही प्रॉब्लेम होत आहेत MNC सुद्धा सर्वांना ते ॲट अ टाइम इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही किंवा फोन लागत नाही. त्या सर्व गोष्टींसाठी जे काही आपलं वेळ जात आहे किंवा तुमचं जे काही टाइम जात आहे, मनी जात आहे, तर याचा विचार करून तुमची हेल्प म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. दिस व्हिडिओ इज फॉर पब्लिक हेल्प ओनली. तर जेव्हा तुम्ही स्मार्ट कार्डला लॉग इन करत आहात तसं स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणे स्मार्ट कार्ड लॉग इन झाल्यानंतर जर का तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आला ज्यामध्ये दिलेला आहे रजिस्ट्रेशन डिटेल आर इनकम्प्लीट किंवा मॅचिंग डाटा नॉट फाउंड किंवा ऑब्जेक्ट इन्फॉर्मेशन नॉट फाउंड, अशा प्रकारे जेव्हा इन्फॉर्मेशन व्हिडिओ जेव्हा येतो किंवा मेसेज येतो त्यानंतर काय करायचं आहे नेमकं ते या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. ज्यांना अशा प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही त्यांनी डायरेक्ट तुमचा फोटो अपलोड करू शकता आणि त्यांनी त्यांचं स्मार्ट कार्ड जे 350 रुपये भरून
पुढे प्रोसीड करू शकता आणि रिन्युअल पूर्ण होऊ शकतं. पण ज्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही त्यांनी हा व्हिडिओ प्लीज कंटिन्युअसली पहा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमचं पूर्ण सोल्युशन मिळेल. तर यामध्ये तुम्हाला UID टाकायचा आहे. UID टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही युजर नेम आहे ते युजर नेम टाकायचं आहे. युजर नेम टाकून झाल्यानंतर जो काही पासवर्ड आहे पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. आणि तुम्हाला तुमचं जे काही अकाउंट आहे MNCचा रजिस्ट्रेशन मध्ये ते ओपन करायचं आहे. तर ही जी काही इमेज आहे त्या इमेजमध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत ते तुम्हाला आपण सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या प्रोफाईल ओपन होईल. त्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट अपडेट रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन जो काही शेवटचा ऑप्शन आहे लेफ्ट साईडला त्यामध्ये क्लिक करून तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन त्यामध्ये फिलअप करायची आहे. कारण की ही इन्फॉर्मेशन MNC कडे नसल्यामुळे किंवा MNC ने अपलोड न केल्यामुळे हा जे काही प्रॉब्लेम आहे तो येत आहे. तर या प्रॉब्लेम पासून आपल्याला सोल्युशन काढण्यासाठी म्हणून आपण हे सर्व काही गोष्टी अपलोड करून आपलं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते 2022 पर्यंत आपण करत आहोत. तर यामध्ये जो काही कॅन्डिडेट आहे त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करायची आहे. जेव्हा आपण इन्फॉर्मेशन फिल करत असतो त्या टाइमला आपल्या समोर सगळी इन्फॉर्मेशन असणं आवश्यक आहे. तर ती इन्फॉर्मेशन अशा प्रकारे आहे जसं की प्रेझेंट ॲड्रेस, प्रेझेंट स्टेट, त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस, प्रेझेंट स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका, पिनकोड, मोबाईल नंबर, मदर्स नेम is also important thing while doing the update registration information. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर रिलीजन मध्ये हिंदू, मुसलमान, मुस्लिम, ख्रिश्चन, त्याचबरोबर जैन या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. त्याचबरोबर तुमची कास्ट काय आहे, SC, OBC, NP, NP, ओपन अशा प्रकारे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जो ईमेल ॲड्रेस आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. जो काही ईमेल ॲड्रेस जो तुम्ही देत आहात तो ईमेल ॲड्रेस त्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला पूर्ण प्रकारे मेल केला जातो. म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन आहे म्हणजे जे युजर नेम आहे जे काही पासवर्ड आहे ते पूर्ण प्रकारे MNC ला दिलं जातं आणि MNC त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलला तुमच्या ईमेल आय डीवरती इन्फॉर्मेशन फॉलो करते, सेंड करते. तर मदर्स नेम सुद्धा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही ही इन्फॉर्मेशन पुट करत असता त्या टाइमला तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे MNC जे काही GNM किंवा अदर GNMC किंवा अदर म्हणजे BSc PSCचं जे काही रजिस्ट्रेशन असतं त्या रजिस्ट्रेशनची फायनल इयर म्हणजे 3rd इयर किंवा 4th इयर ती जी काही मार्कशीट असते ती तुम्हाला स्कॅन करून घ्यावी लागेल. आणि स्कॅन करून तुझी एक इमेज कॉपी तुमच्या PC वरती किंवा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरत आहात त्या ठिकाणी तुम्हाला ती अवेलेबल असली पाहिजे.
ही इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुम्हाला तिथे जे काही एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मार्क किती होते, त्याचबरोबर सीट नंबर काय होता, पासिंग इयर काय होतं, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे जे काही ग्रेड कोणते आहे तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचे इन्स्टिट्यूशन डिटेल्स व ट्रेनिंग डिटेल्स, इन्स्टिट्यूशन नेम, तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याचबरोबर प्रायव्हेट आहेत, त्यानंतर परत गव्हर्नमेंट आहेत. तर ज्यांनी गव्हर्नमेंटमधून आपलं नर्सिंग पूर्ण केलं असेल कोर्स त्यांनी आपापल्या ट्रेनिंग सेंटरचं नाव त्यामध्ये त्या ठिकाणी लिस्टमध्ये शोधून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. तर जेव्हा तुम्ही अशा प्रकारे शोधत असता किंवा जेव्हा तुमची इनिशियल म्हणजे गव्हर्नमेंट असेल तर तुम्ही जनरल हॉस्पिटलसाठी जी जेव्हा तुम्ही प्रेस केला तर तुम्हाला पूर्ण जीची जी काही लाईन असेल, इनिशियल जे कॉलेजेस असतील किंवा जे युनिव्हर्सिटी असेल किंवा इन्स्टिट्यूट असेल ते पूर्ण जीची इन्फॉर्मेशन येईल, ठीक आहे. जेव्हा तुम्हाला सी पाहिजे असेल सी, तेव्हा तुम्हाला बी पण तुझं कॉलेजचं नाव चालू होत असेल, दुसरं नाव चालू होत असेल तर तुम्ही ती दाखवू शकता. तर अशा प्रकारे जी हॉस्पिटल, जनरल हॉस्पिटल सांगली, त्याचबरोबर पिरियड फ्रॉम की कोर्स कधी जॉईन झाला आणि कोर्स तुम्ही कधी पूर्ण केला तर याची इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची असते. तर ज्या ठिकाणी तुमचा इयर खूप लांब आहे तुम्ही डायरेक्ट वरती इयरच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ते डायरेक्ट इयर चेंज करू शकतात. त्यानंतर मंथ, त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही डे आहे ते तुम्हाला सेट करायचं आहे. तर अशा प्रकारे जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला पूर्ण करून ॲड करायचं आहे. जेव्हा तुम्ही ॲड करता इन्फॉर्मेशन तर तुम्हाला तुमची जी ॲड केलेली इन्फॉर्मेशन आहे त्या ठिकाणी तुम्हाला खालच्या प्रकारे दिसून येते जनरल हॉस्पिटल. त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे फायनल इयर मार्कशीट, जसे तुम्ही बोलल्याप्रमाणे फायनल इयर मार्कशीट तुम्हाला जे काही अपलोड करायचं असते ती यस ही मॅन्डेटरी आहे. आणि डिप्लोमा सर्टिफिकेट आणि ट्रान्सक्रिप्ट ते असेल नसेल तरी चालेल, पण फायनल मार्कशीट ही मॅन्डेटरी, याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि ती सुद्धा 500 kbps मध्ये असली पाहिजे, म्हणजे अर्धा MBच्या आत. तर यानंतर तुम्हाला जी इन्फॉर्मेशन तुम्ही घेतलेली आहे, कधी कधी काय होतं की तुम्ही अपलोड केलेली जी काही फाईल आहे ती पकडत नाही आणि JPG फाईलमध्ये तुम्हाला कन्वर्ट करा म्हणतात, पण सुरुवातीला ती फाईल JPG मध्येच कन्वर्ट करून ठेवायचं. आणि कधी कधी दोनदा जर तसं झालं तर अनेकदा तुम्ही चार्ज घ्या, त्यानंतर तुमची फाईल अपलोड होईल. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट तुम्ही जी इन्फॉर्मेशन सांगितलं दिसेल डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली, त्यानंतर तुम्ही प्रेस करायचं आहे नेक्स्ट बटनसाठी, त्यानंतर ओके अपलोड सक्सेसफुली. यानंतर तुम्हाला जे काय आहे तुमचं नाव सर्च करायचं आहे. तर नाव सर्च करताना बाय रजिस्टर नंबर किंवा बाय रजिस्टर नेम तुम्ही सर्च करू शकता. या ठिकाणी तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण ज्यावेळी तुम्ही बाय नेम किंवा बाय रजिस्टर नंबर तुम्ही नाव सर्च करत असता त्या टाइमला भरपूर नावं असतात, रजिस्टर नावाची भरपूर नावं असतात किंवा नंबर असल्यामुळे तुम्हाला नाव शोधण्यामध्ये खूप टाइम जातो. तर तुम्ही अल्टरनेट रित्या किंवा एकदा नाव टाकून सर्च करा, एकदा रजिस्ट्रेशन नंबर टाकून सर्च करा. या ठिकाणी मला हे नाव मिळालेलं आहे ते पण. तर जे काय आपली इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनला ही इन्फॉर्मेशन मिळायची आहे आणि जे काय कॅन्डिडेट आहे ते डाटा आपण आता अपडेट झालेलाच आहे. आपण डायरेक्टली आता तो व्हेरीफाय करून अपलोड करत आहोत, ठीक आहे. तर फायनल अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला
तुमची जी काही जो काही तुम्हाला मेसेज येत होता जेव्हा तुम्ही स्मार्ट कार्डला अप्लाय करत असताना की ऑब्जेक्ट इन्फॉर्मेशन नॉट फाउंड किंवा मॅचिंग डाटा नॉट फाउंड, इन्फॉर्मेशन नॉट फाउंड, तो जो काही मेसेज होता तो मेसेज आता तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. त्या ठिकाणी तुमच्या माहिती अपलोड झाली असल्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या तुमची जे काही स्मार्ट कार्ड आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर त्यावेळी जेव्हा तुम्ही परत त्या ठिकाणाहून तुम्ही स्मार्ट कार्डसाठी लॉग इन करायचं आहे. स्मार्ट कार्डला लॉग इन करत असताना सेम तुम्हाला UID, त्याचबरोबर तुमचं जे युजर नेम आहे ते लागेल. त्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड आहे पासवर्ड लागेल. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी जो काही इन्फॉर्मेशन जी होती जो काही प्रॉब्लेम येत होता तो प्रॉब्लेम आता नाहीसा झालेला आहे. जेव्हा आपण पाहिलं प्रथमतः या ठिकाणी ही इन्फॉर्मेशनच दिसत नव्हती, पण आता आपण जी इन्फॉर्मेशन रजिस्ट्रेशन अपलोड केल्यामुळे त्या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन पाहू शकतो. त्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा फोटो आहे तो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करून झाल्यानंतर तुमचा जे काय ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला भरायचा आहे. एकदा काय होतं की यू हॅव टेकन नो मोर टाइम और यू हॅव टेकन टाइम मोर दॅन 1 मिनिट असे जे काही लाल कलरमध्ये तुम्हाला जे काही मेसेज येतील वरती त्या दिवशी असं समजायचं की तुम्ही ही इन्फॉर्मेशन भरण्यासाठी खूप टाइम घेतलेला आहे. आणि ही इन्फॉर्मेशन जेव्हा भरत असताना तुम्हाला हार्डली एक अर्ध्या तासाच्या आत तुम्हाला ही इन्फॉर्मेशन पूर्ण भरायची असते. तर तुम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लावला तर तुम्हाला या ठिकाणी अपलोड होण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे टाळण्यासाठी तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर फास्टमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला पुट ऑन करून तुम्हाला नेक्स्ट करत जायचं आहे. कारण की ऑटो सिलेक्ट आणि ऑटो अपडेट असल्यामुळे या गोष्टीसाठी जास्त वेळ लावून चालत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही सिटी आहे तुम्ही एक्स इनिशियल दाबून तुम्ही सिटी फाइंड करू शकता डायरेक्टली. एसवरून तर बुक सिटी आहे त्यामुळे शोधण्यासाठी थोडा टाइम लागत नाही. त्या ठिकाणी मिळालेलं आहे सांगली. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सांगली, त्याचबरोबर तालुका सांगली. तर अशा प्रकारे आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला पुट करायची. त्यानंतर तुमचा जो काही पिन नंबर आहे तुमचं 416 तो टाकायचा आहे. ज्याप्रमाणे तुमचा असेल त्याप्रमाणे त्याबरोबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. आणि यानंतर तुमचा जो काही ईमेल ॲड्रेस आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर जेव्हा तुम्ही इनपुट करत असता त्या टायमाला तो व्यवस्थितरित्या होत आहे किंवा व्यवस्थितरित्या टाईप होत आहे का नाही याची इन्फॉर्मेशन घेत राहा. कारण की जे काही ऑटो अपडेट पेज होत असतं त्या टायमाला तुम्हाला अपडेट होत असताना जेव्हा तुम्ही काही टाईप करत असाल त्या टायमाला ते डबल टाईप होतं किंवा ती गोष्ट टाईपच होत नाही. तर प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही टाईप करत असता किंवा इन्फॉर्मेशन पाहत असता त्या वेळेला तुम्ही पूर्ण प्रकारे सबमिट करायच्या अगोदर किंवा सेव्ह करायच्या अगोदर पूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या तपासून घ्यायची आणि त्यानंतर सेव्ह साठी किंवा अपडेटसाठी तुम्ही क्लिक करायचं आहे. म्हणून जी काही साईड केलेली आहे त्यामुळे थोडाफार त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण होतील. जर तुम्हाला प्रोफाईल चेंज करायची असेल किंवा या गोष्टी आपण आता करू शकत नाही, पण या गोष्टी आपल्याला पूर्ण करता येतील. एनएमसीचं काम चालू आहे.
एमएनसी याबद्दल लाईव्ह फोरम वगैरे गोष्टी केलेल्या आहेत, पण त्यासाठी जर प्रतिसाद मिळतो नाही मिळतो, पण पेशन्स ठेवून जर का तुम्ही ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित केल्या तर तुमचं जे काय अप्रुव्हल आहे ते रजिस्ट्रेशन आहे ते इनेबल होऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करून बॅक टू प्रोफाईल या ठिकाणी जायचं आहे. बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर तुम्हाला परत तुमचा जो काही वर्किंग एक्सपिरियन्स आहे नेक्स्ट लेवल तुम्हाला ऍड करायची आहे. त्या ठिकाणी वर्किंग एक्सपिरियन्स मी भरलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत सेव्ह करून बॅक जायचं आहे. यानंतर तुम्हाला पे नाव, ठीक आहे, जे काय 350 रुपये भरायचे आहेत त्यासाठी तुम्हाला पे नाववरती क्लिक करायचं आहे. पे नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनचे 5 स्टेप्स आहेत. नोटिफिकेशनच्या पेमेंटच्या स्टेप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला 300 रुपये स्मार्ट कार्डचे आणि 50 रुपये पोस्टलचे असे म्हणून 350 रुपये भरायचे आहे. त्या ठिकाणी प्रोसेस करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन आहे ती चांगल्या प्रकारे वाचल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल किंवा तुमचं नेट बँकिंग असेल, जर तुम्ही जे काही हे ट्रान्झॅक्शन आहे जर तुम्ही नेट बँकिंग थ्रू करत असाल तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की नेट बँकिंगला जे काही सर्व्हिस चार्जेस आहेत ते जास्त आहेत. 350 रुपयाला तुम्हाला कमीत कमी 25 ते 30 रुपये चार्जेस लागतात, डिपेंड्स ऑन बँक. त्याचबरोबर तुम्हाला 200 रुपयाला सुद्धा 8 ते 7 रुपये म्हणजे 8 ते 10 रुपये तुम्हाला चार्जेस लागतात. तर ही जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करून तुम्हाला 350 रुपयाचा जो काही OTP नंबर येईल, OTP नंबर झाल्यानंतर तुम्हाला ते टाकल्यानंतर तुमचं जे काही पेमेंट होईल, पेमेंट OTP नंबर टाकून झाल्यानंतर तुमचं पेमेंट होईल. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही रिन्युअलची जी आपली जी स्मार्ट कार्डला भरलेली जी काही 350 रुपयाची जी काही रिसिप्ट आहे त्याची तुम्हाला पावती मिळेल, रिसिप्ट मिळेल. ती रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करायची आहे किंवा तुमच्या ईमेलवर टाकून सेंड करू शकता. किंवा इतर कधी जेव्हा तुम्हाला नेक्स्ट टाइम जरा तुमच्याकडे जी रिन्युअलची जी काही रिसिप्ट आहे पैसे भरण्याची ती जर का मिळत नसेल तरी तुम्ही तुमच्या अकाउंटला लॉग इन करून तुम्ही त्यानंतर सुद्धा तुम्ही ही गोष्ट तुम्ही घेऊ शकता किंवा मिळवू शकता. रिसिप्ट ह्या ते एकदाच मिळते असं काही नाही. तुम्ही परत स्मार्ट कार्डला लॉग इन झालं की तुम्हाला रिन्युअलची पण रिसिप्ट मिळेल, त्याचबरोबर तुम्हाला स्मार्ट कार्डची पण रिसिप्ट मिळेल. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन करायची आहे. स्मार्ट कार्डला पैसे भरून झाल्यानंतर तुम्हाला परत तुमच्या मेन रजिस्ट्रेशन विंडोमध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सेल्फ तुमचा UID, त्याच्यामध्ये तुमचं जे काही युजर नेम आहे आणि जे काही पासवर्ड आहे तो भरून टाकून जे काही खाली इमेज आहे ते इमेजमध्ये काय गोष्ट आपल्याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जी ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रिन्युअलमध्ये जायचं आहे. रिन्युअलचे ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला आणि थोडी इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे ज्यात अशा प्रकारे की तुझं प्रेझेंटली एम्प्लॉईड इन्स्टिट्यूट जे काय आहे ते, त्यानंतर तुम्हाला पास्ट प्रिव्हियसली कीबोर्डला एम्प्लॉईड इन्स्टिट्यूट किंवा हॉस्पिटल असेल ते तुमचं वर्किंग स्टेटस काय आहे ते. त्यानंतर तुम्हाला पे नाउटला क्लिक करायचं आहे. पे नाउटला क्लिक केल्यानंतर ही शेवटची स्टेप आहे ज्यामध्ये तुम्ही रिन्युएशन करत असता. रिन्युएशन करत असताना तुम्हाला 200 रुपये भरायचे आहेत. सेम प्रोसिजर आहे जिथे तुम्ही स्मार्ट कार्डला केलेली आहे आपल्या तिथेच. त्या ठिकाणी तुम्हाला 200 रुपयासाठी डेबिट कार्डचा नंबर आहे तो द्यायचा आहे. स्मार्ट त्याचबरोबर नेम कार्ड, बँक नेम, CVV नंबर, त्याबरोबर असे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन
एक मेसेज येईल तुझ्या मोबाईलवरती. OTP नंबर तुम्ही ज्याद्वारे इनपुट केल्यानंतर तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे 200 रुपये तिथे कम्प्लीट होईल आणि आम्ही तसे मिळतील. त्यानंतर तुमचा जो काही टोकन नंबर आहे टोकन नंबर तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला ती रिसिप्ट सुद्धा मिळेल. ज्याप्रमाणे तुमचं स्मार्ट कार्ड मिळालं त्याचप्रमाणे तुझी 350 रिसिप्ट मिळाली, त्याचप्रमाणे 200 रुपयाची रिन्यूअलची रिसिप्ट मिळेल. या ठिकाणी असं ईमेल असलं कधी कधी ईमेल सेंड होतं, कधी कधी सेंड होत नाही. त्यामुळं काळजी करू नका, तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि इतर टाइमला सुद्धा तुम्ही पे समरी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यानंतर तुम्ही जी काही साईट ओपन केली होती त्या साईटला तुम्ही जाऊन तुम्हाला बघा मला या ठिकाणी परत मला रिसिप्ट मिळेल. या ठिकाणी ॲप्लिकेशनसाठी मी साईन केला की या ठिकाणी तुमचं रिन्युएशन झालेलं आहे 2022 पर्यंत. तर अशा प्रकारे जेव्हा डाटा नॉट मॅच किंवा अनेबल डाटा मॅचिंग नॉट फाउंड, ऑब्जेक्ट इन्फॉर्मेशन नॉट फाउंड असा मेसेज येईल, त्यानंतर तुम्हाला या प्रकारची प्रोसिजर करायची आहे. तर यानंतर तुम्ही 20 घेऊ शकता. 20 घेऊन तुम्ही तुमच्या पीसीला सेव्ह करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. एक्सपोर्ट बनायचं, एक्सपोर्ट होऊन झाल्यानंतर सेव्ह म्हणायचं. या ठिकाणी तुमची फाईल सेव्ह होईल. अशा प्रकारे तुम्हाला रिन्युएशन कंप्लीट 2022 पर्यंत होऊन जाईल. तर मित्रांनो, मी जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली, जी काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली, तर ती इन्फॉर्मेशन खूप गरजेची होती आणि खूप इम्पॉर्टंट होती. आणि त्यासाठी म्हणून ज्यांना या प्रकारचा प्रॉब्लेम आलेला आहे त्यांच्यासाठी सोल्युशन म्हणून ती व्हिडिओ केलेली आहे. तरी याच्यावर व्यतिरिक्त आणि कोणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही समस्या असतील तर प्लीज मला कमेंट करायला विसरू नका. आणि ही जी काही व्हिडिओ केलेली आहे ती शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि थँक यू फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ. So if you have any problem in query trouble while doing the registration, just give a comment to me. I will solve it. So thanks for watching my video. Thank you. Just please go down and like and subscribe my channel. Thank you.